नमस्कार. आज आपण श्रीचं थोडं तुकाराम महाराजांचं फोटोशूट करण्याच्या निमित्ताने थोडंसं घराबाहेर जाणार आहे. घराबाहेर म्हणजे शेजारीच. आणि असा श्रीचा आम्ही छोटासा तुकाराम महाराजांचा लूक केलेला आहे. त्याला टीका लावलाय, तयार केलाय. तो छान वाटतोय असं वाटतंय मला. सगळे म्हणत होते. पण त्यानंतर तो तिथे जिथे आम्ही छोटा छान डेकोरेशन केलं तर तिथे तो काही बसत नव्हता आणि खूप रडत होता. नंतर त्याला आम्ही खूप नादवायचा प्रयत्न केला. तो बत्तासे खात होता लोळून आणि मग तरीही तो काही तिथे बसेना. मग मी त्याला घेऊन फिरत होते आणि मग थोडा नादवल्यानंतर असे छोटे छोटे व्हिडिओ आम्ही करत आहे. पण त्याने ते बत्तासे खाण्याकडे आणि त्याचं जास्त लक्ष होतं. त्यामुळे ना ते माशा इतक्या आल्या होत्या ना, बास. मध्येच त्याच्या हातावर बॉल गेला. ते काय झालं, तो खेळत नव्हता. त्यामुळे नादवायला सगळे कोण ना कोण काही ना काहीतरी प्रयत्न करत होते. कसं असतं, लहान मुलं असलं ना त्याच्या मनावरती घ्यावं लागतं आणि आपण कितीही प्रयत्न केले तरी करणार तर त्याचं तोच आहे. त्यामुळे आम्हीही खूप प्रयत्न करून त्याला नादवला. पण त्याचं जास्त लक्ष त्याचं बत्ताशांकडे आणि खाण्याकडे होतं. नंतर असे थोडे थोडे छोटेसे फोटो आम्ही घेतलेले आणि तो कुरकुरच खातोय. पण आम्ही तसंच रेकॉर्ड केलं. कारण पर्याय नाही आमच्याकडे. आम्ही किती वेळ थांबणार आणि तोही किती वेळ थांबणार. बोर होतं, लहान मुलं आहे, वैतागून जातं. आणि पुढे आम्ही छान ज्ञानेश्वरी ठेवली. साईडला विठ्ठल रखुमाईचा फोटो ठेवला होता आणि दुसऱ्या साईडला आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजही ठेवले होते. आणि परत श्री कुरकुऱ्यांकडे आलेला आहे. त्याचं लक्ष ज्ञानेश्वरीकडे नाही, फक्त खाण्याकडे आहे. पण आम्ही तेच केलं. जाऊ दे, लहान मुलामुळे काही करू शकत नाही आपण. तो खेळतोय त्याच्याबरोबर. इतके 2-3 तास सगळे प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर असे छोटे छोटेसे आम्ही व्हिडिओ एकत्र केला आणि हा त्याचा मोठा व्हिडिओ केलाय. थोडासा नादवला होता, पण तेव्हा तो कॅमेऱ्याकडे बघत नव्हता आणि आम्ही त्याच्यासमोर गेलो का तो रडायचा. त्यामुळे मग जसं होईल तसंच आम्ही पॉसिबल केलं. शक्य होईल तसंच केलं. जास्त त्याला त्रास दिलेला नाही. आता तो मूडवरती आणि आत्ता चांगला मूडवरती, कारण आता आम्ही खेळत आहे. तुकाराम महाराज कुरकुऱ्यामागे पळत आहे आणि पाहिलं कसा उभा आहे तो, बसलाय. छान वाटतो. प्लीज, छोटासा प्रयत्न आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.